ही स्पर्धा आपण पाहतोय. तब्बल 24 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. कालच्या दिवसामध्ये शील्ड संघाने चांगली कामगिरी केली आहे. तो टॉप 3 मध्ये पोहोचलाय. आजच्या दिवसामध्ये पाहायचा कोणता संघ टॉप 3 मध्ये पोहोचेल. पहिला सामना आपण पाहतोय मानपाडा विरुद्ध वाकलन या दोन संघांमध्ये. यापुढचा सामना खंबालपाडा विरुद्ध नागाव या दोन संघांमध्ये असेल. चला टॉस साठी या नागाव संघाचे संघनायक आणि खंबालपाडा संघाचे संघनायक. चला खंबालपाडा संघाचे संघनायक नाणेफेक केसडे या आणि त्यासोबत नागाव संघाचे संघनायक आमचे मोतीराम दादा पाटील. एक प्लेयर दादा एक प्लेयर नागाव संघाच्या एका खेळाडूला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लावायचंय कारण मानपाडा संघाकडे एक खेळाडू कमी आहे. छप्पन्न धावांचं आव्हान ठेवलंय तो म्हणजेच मानपाडा संघानं वाकलन संघासमोर. सलामीची जोडी आपण पाहतोय संजय आणि हनुमान ही जोडी वाकलन संघाच्या माध्यमातून. ग्रामीण टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते YouTube वरती. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संजय. स्ट्रायक वरती फलंदाज संजय विरुद्ध संजय अशी लढत असेल पहिल्या षटकामध्ये. चला खंबालपाडा संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या. पहिला चेंडू वेगवान होता आपण दिशेपासून भरकटला गोलंदाज. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय सचिन ठाकूर पडलेगाव आणि दशरथ सोरकादे दावडी हे दोन मुख्य पंच आपण पाहतोय. स्ट्रायकरवरती संजय. पहिला चेंडू अतिरिक्त हाताळला गोलंदाज संजयनं. इथे हलवा खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. चेंडू आडवेल फेकेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते एका धावेच्या मदतीनं. धावा धापलकावरती पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. 2 धावा धावपलकावरती लागलेत. 56 धावांचा पाठलाग करतोय वाकळण संघ. हनुमानसाठी हा चेंडू सरळ खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होती.
इथे पुन्हा एकदा तलवार पद्धतीने खेळून काढलाय, हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडूला. मिड ऑफला जातो चेंडू, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते एका धावेच्या मदतीनं. धावा धापलकावरती 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला, 5 धावा धापलकावरती लागलेत. 11.20च्या सरासरीनं धावा उभा राहायच्या आहेत वाकलन संघाला. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, चांगले क्षेत्ररक्षण, फेकी चांगली होती, कलेक्टिंग होती. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते एका धावेच्या मदतीनं. धावा धापलकावरती 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 धावा. पहिले षटक मार्गस्थ गोलंदाज संजयचं. इथे वेगवान चेंडू, यष्ट्यांचा वेध घेतोय, पहिला गडी बाद होतोय 6 या धावसंख्येवरती. हनुमानच्या स्वरूपात पहिला हादरा वाकलन संघाला. वरती षटकाराच्या मदतीनं धावसंख्या धापलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गाड्याच्या मोबदल्यात 12 धावा. राहुल पाटील यांचा आज वाढदिवस, आमचे गुणलेखक राहुल पाटील यांचा वाढदिवस. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊयात. स्क्रीनवरती आपण पाहतोय त्यांचा फ्लेक्स दाखवला जातोय. राहुल पाटील RR. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवर गोलंदाज प्रवीण वजे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा कुठल्यात 56 धावांचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या गोलंदाज संजयनं. दुसरं षटक प्रवीणचं. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेन पुल केलाय, चेंडू जाईल 1 बाउंस सीमा पार, दमदार चौकार. चौकार येतोय पहिल्या चेंडूवरती. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धापलकावरती 16 धावा. प्रवीण संजयसाठी यावेळीच बॅटवरती येत नाही चेंडू. यष्टी रक्षक आले होते चेंडूवरती, झेल निसटलाय, झेलची संधी होती, झेल निसटलाय. एक धाव मिळते एका धावेच्या मदतीनं.
धावा 17 धावा धावफलकावरती. किरणसाठी शॉर्ट ऑफ लेग चेंडू दिशा दिली आहे, फटका चांगला आहे डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, चेंडू जाईल सीमा पार, दमदार चौकार. महत्वपूर्ण फलंदाज नितीन वाकलन संघामध्ये नाहीये, जिम्मेदारीनं फलंदाजी करतोय किरण. चौकाराच्या मदतीनं 21 धावा धावफलकावरती. इथे पुन्हा एकदा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक नाहीयेत, वॅकेंट एरिया आहे, चेंडू जाईल सीमा पार, लागोपाठचा दुसरा चौकार. दुसरा किरणच्या बॅटमॅनना चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 25 धावा 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल करतोय गोलंदाज, जो क्षेत्ररक्षक लॉंग ऑन लावतो त्याला लॉंग ऑफला ठेवलाय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुन्हा हवे, ते क्षेत्ररक्षक येत आहेत, झेल टिपला आणि खेळ संपलाय फलंदाज किरणचा. सचिन येतो नवीन फलंदाज किरणची जागा भरून काढण्यासाठी. पंचवीस या धावसंख्येवरती दुसरा गाडी बाद होतोय, 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती फटका चांगला आहे, झेलची संधी होती, झेल निसटलाय आणि चेंडू गेलाय सीमा पार. येतोय दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात वाकलन संघाच्या. 56 धावांचा पाठलाग करतोय वाकलन संघ. 29 धावा 2 षटकांमध्ये कुठल्यात अद्यापही 3 षटकामध्ये 27 धावांची गरज असेल इथून हा सामना जिंकण्यासाठी. टॉस आपण करणार होतं खंबालपाडा विरुद्ध नागाव या 2 संघांमध्ये. नाणेफेकीचा कॉल केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये आपण ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. खंबालपाडा आणि त्यासोबत नागाव या 2 संघांमध्ये या पुढचा सामना असेल. पहिल्या फेरीतील दुसरा सामना आजच्या दिवसातील. रणजित ठाणगे तिसरं षटक हाताळण्यासाठी.
गोलंदाजी मार्कवर. स्टॅकनवरती संजय. सलामीला आलेला फलंदाज संजय. एक चौकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहायला मिळालाय. 29 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात अद्याप 18 चेंडू 27 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी वाकलन संघाला. पहिले 2 षटकामध्ये थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते मानपाडा संघाच्या माध्यमातून. पाहायचं तिसरं षटक रणजित कशा पद्धतीला हाताळेल. क्षेत्ररक्षणामध्ये चुक्या पाहायला मिळाल्या. 2 झेल आतापर्यंत मानपाडा संघाने सोडल्यात. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येतोय रजनीकांत. चुकीचं क्षेत्ररक्षण. चेंडू जाईल सीमा पार. येतोय चौकार संजयच्या बॅट मधनं. चौकार आला पहिल्या चेंडूवरती. जबरदस्त फटका संजयच्या बॅटमधनं. थोडस चुकीचं क्षेत्ररक्षण मानपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या रब्बलकावरती आपण पाहतोय 33 धावा. 17 चेंडू 23 धावांची अद्यापही गरज आहे. चांगली फलंदाजी होती हा संजयच्या माध्यमातून. ते 30 धावा रब्बलकावरती लागल्यात. त्यावेळेस बॅट वरती येत नाही. फुल्लोर्लींचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक येत आहे. चेंडूवरती दुसरीचा प्रयत्न केला जाईल. बाईच्या माध्यमातून या 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या रब्बलकावरती 35 धावा. 16 चेंडू 21 धावांची अद्यापही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी वाकलन संघाला. फुल्लोर्लींचा चेंडू हवेतून खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. पॅकेट एरियामध्ये पडतोय चेंडू. तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. निलेश दादा शेलार यांचं आगमन झालं. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. 37 धावा रब्बलकावरती. पुन्हा एकदा कार्पेटच्या साईडने खेळून काढलाय. रजनीकांत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरीचा प्रयत्न. फेकी उशिरानं येते. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावा रब्बलकावरती पाहायला मिळत आहेत 39 धावा. 14 चेंडू 17 धावांची अद्यापही गरज आहे इथून हा सामना जिंकण्यासाठी. चांगली फलंदाजी होती वाकलन संघाच्या माध्यमातून. स्लोवर 1 चेंडू बॅट वरती आला नाही. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. इथे संवाद झाला नाहीये दोन्ही फलंदाजांमध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. संवाद झाला नाहीये. त्यामध्ये फलंदाज बाद होतोय. तिसरा धक्का बसलाय रनआउटच्या स्वरूपात. संजय बाद होतोय. चला नागाव संघाची संघनायक टॉस साठी या. नवीन फलंदाज जयेंद्र. इथे पुन्हा चेंडू हवेतून खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. झेल टिपलाय आणि खेळ संपलाय फलंदाज जयेंद्रचा.
नाणेफेकी करणार आहोत खंबालपाडा विरुद्ध नागाव या दोन संघांमध्ये. नरेश दादा पवार यांच्या शुभ हस्ते पण नाणेफेकीचा कॉल करणार होतं या पुढचा सामना खंबालपाडा विरुद्ध नागाव या दोन संघांमध्ये. नरेश दादा पवार यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. नाणेफेकीचा कॉल खंबालपाडा संघाने जिंकलाय. निर्णय काय असेल? निर्णय पेंडिंग आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 40 धावा धाबलकावरती लागल्या. आता गरज असेल 12 चेंडू आणि 16 धावांची. 12 चेंडू 16 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी वाकलन पटी प्लस संघाला. पहिल्या 3 षटकामध्ये 40 धावा कुठल्या तर 13.33च्या सरासरीनं. आता 12 चेंडू 16 धावांची गरज आहे. 8.00च्या सरासरीनं धावा उभारायच्या आहेत. चौथं षटक गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा संजय. पहिला चेंडू संजयचा वेगवान. इथे खोलवार टप्प्याचा चेंडू बॅट वरती येत नाहीये. यष्टी रक्षक येतोय चेंडू वरती. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धाबलकावरती 41 धावा. 10 चेंडू आणि गरज असेल बघा नागाव संघाचे खेळाडू बाळाराम दादा मडवी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना सुद्धा आयोजकांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हलक्या हाताने खेळून काढलाय. चुकीचं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फेकी थोडीशी उशीर आणि येते. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या बोललो 43 धावा. इथे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला गोलंदाज संजयनं. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये संजयनं 12 धावा खर्च केल्या होत्या. या आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. 3 धावा खर्च केल्यात. 8 चेंडू मध्ये गरज जाता 13 धावांची. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज संजयच्या माध्यमातून. इथे बॅकफुटला गेलाय. दिशा दिली आहे चेंडूला. चाललाय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. येतोय चौकार. फलंदाज अरुणच्या बॅट मधनं.
6 चेंडू 9 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सहा चेंडू 9 धावांची गरज. धावसंख्या धापलक्यावरती 47 धावा. 56 धावांचा पाठलाग करतोय वाकलन संघ. 6 चेंडू मध्ये आता गरज असेल 9 धावांची. 6 चेंडू 9 धावांची गरज. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रजनीकांत गायकवाड. शेवटच्या षटकामध्ये 9 धावांची गरज आहे. रजनीकांत गायकवाड शेवटचं षटक हाताळण्यासाठी स्ट्रायकरवरती फलंदाज सचिन. एक चौकार सचिनच्या बॅट मध्ये पाहायला मिळाला. एक सिंगल. 3 चेंडू फेस केलेत सचिन. 5 धावा कुठल्यात. 6 चेंडू 9 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी वाकलन 40+ संघाला. त्या 9 धावा डिफेन्स करायच्यात आता गोलंदाज रजनीकांत गायकवाड. चला मानपाडा स्पीडअप करायचंय. पहिला चेंडू शरीरयष्टीवरती आदळलाय. धावचीची संधी असेल. धावचीच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. दरम्यान गणेशजी कोटकर देसाई यांना विनंती असेल पण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं सुद्धा स्मृती चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या चेंडूवरती धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. यावेळेस फटका चांगला आहे. क्रॉस द लाईन ने खेळून काढलाय. डीप फाईन लेगला चेंडू सीमा पार. सचिनच्या बॅटमधनं दमदार चौकार. संघटनेचा नियम आहे. ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या नियमानुसार ही स्पर्धा आपण पाहतोय. 40+ ग्रामीण क्रिकेट संघटना. चार चेंडू 5 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती धावचीच्या स्वरूपात फलंदाज अरुणची विकेट प्राप्त केली होती. इथे पुढे सरसावट खेळण्याचा प्रयत्न. दिशेपासून भरकटला गोलंदाज. पंच वाईड चिकून करतायत. अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या धपलक्यावरती 52 धावा. आता गरज 4 चेंडू 4 धावांची. 4 चेंडू 4 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. इथे चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन होता. हलक्या हाताने खेळून काढलाय. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या धावबलकावरती 54 धावा. 3 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. 54 धावा धापलक्यावरती 2 धावांची अद्यापही गरज आहे. 3 चेंडू मध्ये. इथे चांगला चेंडू बॅटची काढा घेतल्यानंतर यष्टीरक्षकानं टिपलाय झेल आणि संपला खेळ फलंदाज सचिनचा. आता गरज 2 चेंडू मध्ये
2 धावांची. दोन चेंडूमध्ये 2 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी वाकलन संघाला. नवीन फलंदाज केडी कमलाकर भोईर, जीत भोईर यांचे मोठे बंधुराज कमलाकर भोईर स्ट्रायक वरती असेल. 2 चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी वाकलन संघाला. कमलाकर साठी हा चेंडू वाईड प्लस विकेट. आता 2 चेंडूमध्ये गरज असेल एका धावेची. अतिरिक्त धाव खर्च केली आहे गोलंदाजानं. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज प्रदीप येतोय. 7 गड्यांच्या मोबदल्यात 55 धावा झाल्यात. आता गरज 2 चेंडूमध्ये एका धावेची. 2 चेंडू एका धावेची गरज हा सामना जिंकण्यासाठी वाकलन संघाला. स्ट्रायक वरती फलंदाज कमलाकर भोईर. या पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल जिंकला कंबालपाडा संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सज्ज राहायचा कंबालपाडा संघाच्या सर्व खेळाडूंनी. इथे यष्टीरक्षकाने चुकी केली आहे. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक सुद्धा चुकी करतोय. 1 धाव कंप्लीट होते. सामना जिंकला इथून वाकलन संघाला. हार्दिक अभिनंदन वाकलन संघ या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्यामध्ये. खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभार मानपाडा संघाचे. लगेचच कंबालपाडा संघाला विनंती असेल